हाय गाईज, नमस्कार. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर माझं 2 व्हिडिओ आले की खरेदी केलेला आणि एवढी मेहनतीने एवढं फिरून दिदूला आम्ही ड्रेस घेतला. तरी पण दिदू तिच्या काकू कुठं बोलली की तिला की तुझा ड्रेसच चांगला नाही काय नाही. तर का एवढं आईबाप एवढं कष्ट करतात बाबा, लेकरांना घेतात. आमच्या टायमाला पण ह्या दिवाळीची त्या दिवाळीलाच आम्हाला एक ड्रेस मिळायचा. आणि आत्ताच्या पोरांना एवढ्या पोरांना एवढं कळतंय की बोलायचं काम नाही. तिला कुठले पण कपडे घेतले की तिला अजिबात आवडत नाही. ती तर तिला आम्ही कपडे आणले होते, तिचे काकू बोलले की चांगलीच नाही ती कपडे. बघा तेव्हापासून नाराज झाली, रुसून बसली होती. तर मग काय केली, ती कपडे महागारी दिली बघा. नका आता दुसरे कपडे घेतले, न्यू कपडे. हा नाही, आताच्या पोरांना एवढं कळतंय. आम्हाला तर तेव्हा काय असं वाटत पण नव्हतं, कधी नाराज पण होत नव्हतं की आम्हाला हे पाहिजे की ते पाहिजे. कुठला हट्ट म्हणून आम्हाला काही कळत बी नव्हतं की आम्हाला ही ड्रेस घ्या की ती ड्रेस घ्या. ह्या दिवाळीला एक ड्रेस घेतला तर पुढच्या दिवाळीत ती वर्षभर आम्हाला कपडे वापरायला लागायचे. एक आता हा दोन ड्रेस घालायचे, 2 ड्रेस असायचे, तेच वर्षभर वापरायचे. तर बघा ती एवढे कपडे छान असून ते महागारी दिले आणि आता हिने घेतलेला आहे दुसरा. तर एवढी नाराज झाली त्यानं की मला ड्रेसच नको, मला ड्रेसच नको. आता बघा दुसऱ्यांनी सुरी काढली म्हणून आपण काय उरी काय म्हणतात ते दुसरी, जसं त्यांची जसं माणसाची ऐपत असेल तसं माणसाने हे करावं. जेवढा हातरून नाही तेवढं पाय पसरावं. मला हे कळतं. आपली परिस्थिती नाजूक आहे, आपण तर परिस्थितीप्रमाणे राहू. ते पैसेवाले आहेत म्हणून ते जास्त पैशाचं घेतात किंवा भारी त्यांना सगळ्या गोष्टी भेटतात म्हणून त्यांना भेटते म्हणून आपण तसं करावं का. मी किती वेळा सांगते की दिदू त्यांना जसं भेटते येणार भेटू दे, आपल्याला जेवढं भेटते तेवढे तर समाधान मानायचं. मी किती वेळा तर दिदूला मी असं सांगत असते, दिदू छोट्या गोष्टीमध्ये समाधान मानायची की कोण नावं ठेवतंय किंवा कोण काय बोलतंय जेव्हा लक्ष नाही द्यायचं. तर आता नवीन बदलून घेतलेला आहे ड्रेस, दाखव. आता तर आवडला का तुला? आता परत चेंज होणार नाही. आणि कपड्याची कधी किमतीवर जायचं नाही की बाबा ती 500चं होतं हे 1000चं आहे म्हणून. जसं भेटतंय तसं त्याच्यात ते करायचं. तुम्ही बघता ना माझं तर कपड्याचं काय ब्लाऊजवरचा ब्लाऊज. सगळ्यांनी एकसारखंच कॉम्बिनेशन केले. मी तुम्हाला सांगितलं होतं माझ्या साडीचं पांढरं आणि पिवळं आहे. दादाच्या लुंगीचं पण तसं. दादाला घ्यायचं आहे शर्ट, त्याचं काय झालं त्याला पण घ्यायचं आहे शर्ट. आज घेतलाय पण लय छोटा होता, चेंज करायचा आहे वरचा ब्लाऊज. ते त्याला चेंज करून आणलं होतं. त्याचं पण शर्ट नक्की दाखव. पप्पा म्हणले परत. आणि दुसरं काय घागरा आहे. दुसरा आहे म्हणजे हा घागरा आहे. घागरा टाईप हो का. असं उभा लावून दाखव असं अंगाला. इथे समोर थांबा, बॅक कॅमेरा. तिनं तिचा घागरा आहे असं आहे आणि करळ ते लाव शर्ट ते काढून लाव नाही. बघा तिला तो ड्रेस तर आवडलेला आहे आणि आता हॅप्पी आहे ना. आय एम सो इकडे बघा किती खुश झाली. सो हॅप्पी ना. कितीच आहे? 1000 रुपये. पहिला कितीचा होता? 300. मग पैशाच्या किमतीवर जायचं असतं का? चला जाऊ द्या, पोरांच्या खुशीतच आपली खुशी. आपल्याला काय भेटत नव्हतं, पोरांना भेटतंय त्यांच्या नशिबानं. पण त्यांना त्या गोष्टीची जाणीव करून द्यायची एवढंच मी म्हणते. आताच्या पोरांना आताच्या पोरांना जाणीव नाही आईवडिलांच्या किमतीची. आईवडिलांच्या किती कमवतात की काय गोष्टी त्याची अजिबात जाणीव नाही. हां, मग तुला जाणीव असते तर तू ते बदललंच नसतं ना. नाही मला फक्त आवडलं नव्हता. मला पैशावर काही प्रॉब्लेमच नव्हता.
हा आज जरी 300 रुपयाचा असला असता ना तरी मला आवडला असता. मला पैशावर काही सुद्धा नाही. मला फक्त एवढाच प्रॉब्लेम आहे की तो मला आवडला पाहिजे. बरं ठीक आहे चला. तर असं ड्रेस घेतलेला आहे दिदाला. दिदा इकडे की जरा नीट बघ की. अरे थांब ना, मी जरा घडी घालते ना. ती त्या ड्रेसमध्येच झाली चांगलं. कारण रामा ममताला पण असेच घेतले त्यामुळे तिला वाटत होते की सेम सेम पाहिजे आता नव्हतं. मी थोडासा माझ्या- वेगळा होता तर जाऊ द्या. मी मला असं वाटायला मी बारक्या काकूला कधी दाखवते कारण की तुझ्यासारखं सेम टू सेम तर थोडं तर बाय गाईज चला बाय. बाय.